या दरम्यानच एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। गुरुदास कामत यांनी संजय निरुपम यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलेलं आहे। पराभवाचा अहवाल पक्ष नेतृत्वाला देण्यापेक्षा आधी एक्झिक्युटिव्ह मीटिंग घ्या, पराभवाची मोठ्या मैदानात किंवा मोठ्या हॉलमध्ये चर्चा घ्या, असं आव्हान गुरुदास कामत यांनी संजय निरुपम यांना दिले। आपल्याला माहिती आहे संजय निरुपम यांनी पराभवानंतर पदाचा राजीनामा दिला होता आणि अहवाल देखील दिल्लीत त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिला होता। त्यामुळे आता हायकमांड काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्या गटामधला वाद सर्वश्रुत आहे, त्या संदर्भातली ही आत्ताची महत्त्वाची बातमी। गुरुदास कामत यांनी संजय निरुपम यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलेलं आहे। पराभवानंतर आपल्याला माहिती आहे संजय निरुपम यांनी पराभवाचं खापर हे काँग्रेसमधल्याच नेत्यांवर फोडलं होतं आणि गुरुदास कामत यांचं नाव खरं तर त्यात चर्चेत होतं। त्यामुळे गुरुदास कामत यांनी संजय निरुपम यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलेलं आहे। पराभवाचा अहवाल पक्ष नेतृत्वाला देण्यापेक्षा आधी एक्झिक्युटिव्ह मीटिंग घ्या, असं गुरुदास कामत यांनी म्हटलेलं आहे। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे रिपोर्टर सोनाली शिंदे आहे। सोनाली, काय नेमकं सांगशील? संजय निरुपम यांना थेट आव्हान दिलंय गुरुदास कामत यांनी। पंकज, आपण पाहिलं की काँग्रेसमधले जे वाद आहे ते निवडणुकीच्या आधीपासून सुरू होते, निवडणुका सुरू होत्या तेव्हा पण सुरू होते, निवडणुका होऊन हार झाली आहे तरी पण सुरू आहे। काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या अध्यक्षपदाबद्दलच एकूण सगळा घोळ सुरू होता। उमेदवारी वाटपानंतर सुद्धा हा सगळा घोळ सुरू होता। हार झाल्यानंतर संजय निरुपम यांनी आपल्या पदाचा राजीनामा तर दिला होता, जाहीर केला होता, पण आत्तापर्यंत तो पक्षश्रेष्ठींनी घेतलेला नाही आहे। त्या पार्श्वभूमीवर संजय निरुपम रविवारपासून दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत। दिल्लीमध्ये त्यांनी ही जी सगळी हार पत्करावी लागलेली आहे, पराभव आहे, त्याचा अहवाल हायकमांडला सादर केलेला आहे आणि त्याचबरोबर काय बदल आहेत ते त्यांनी सुचवलेले आहे। त्यांचं म्हणणं आहे की काही लोक, ठराविक लोक, कोणी अध्यक्ष हो सारखा विरोध करतात, त्यामुळे शक्यता आहेत की गुरुदास कामत असतील किंवा अन्य काही नेते जे सतत विरोध करतात त्यांच्याविषयीचा तो अहवाल असण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळेच गुरुदास कामत यांना हे समजताच त्यांनी आज ट्विटरवर याबद्दलचं ट्विट केलेलं आहे आणि हे प्रसिद्धीपत्रक त्यांनी जाहीर केलं आणि त्यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे। गुरुदास कामत गेले अनेक महिने कोणत्याही पक्षश्रेष्ठींशी थेट बोलत नाही आहे, मीडिया समोर यायला ते तयार नाही आहेत, जे काय बोलायचे ते ट्विटरवरून ते बोलत आहेत किंवा एक प्रकारे व्हॉट्सअप मेसेजेस पाठवतात। हा अहवाल हायकमांडकडे गेल्यानंतर आता त्यांनी निरुपम यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे। त्यांचं म्हणणं आहे की सगळ्या कार्यकर्त्यांना बोलवा, खुल्या हॉलमध्ये ही चर्चा घडवा, त्याला आपण उत्तरं देऊया आणि मग पराभवाची काय कारणं आहेत ती समोर येतील। मग त्यांनी षण्मुखानंद हॉलचं नाव सुचवलेलं आहे। ते म्हणतात हे नाही शक्य झालं तर खुल्या मैदानात ही चर्चा करा। म्हणजे हे नक्की काय चाललंय हे कळत नाहीये। एकीकडे सेना भाजपाचे वाद बघितले आपण, थेट आरोप प्रत्यारोप होत होते, पण आता काँग्रेस पण कुठे त्याच्यात मागे नाहीये। अंतर्गत वादासाठी हे आपल्याला पाहायला मिळते, पण याचं मोठं नुकसान काँग्रेसला भविष्यात होणार आहे हे तरी नक्की